श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मंडळी मी तयारी वगैरे करून आणि मस्त गाडी वगैरे काढली आणि त्याच्यानंतर मग आपण लगेच जातो आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. आज गुरुवार आहे म्हणून म्हटलं ते पोचलो स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये, म्हणजे सोयगाव येथे मठ आहे. तर आज एंट्री करतात असा काही रस्ता मध्ये जायला आहे. त्याच्यानंतर हातपाय वगैरे धुतले, कारण स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाण्या अगोदर हातपाय वगैरे धुवावे लागतात. आणि इकडं चालू आहे नवीन मठाचं बांधकाम. आणि इथं समोर आहे ते वडाचं झाड आणि त्याच्यानंतर इथं असं साधं सिंपल म्हणजे पत्र्याचा शेडचा मठ बांधलेला आहे आणि सुंदर अशी मूर्ती पण समोर दिसते आहे. आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं, तुम्ही पण घेऊन घ्या. आणि समर्थ महाराजांना एकच प्रार्थना केली, सर्वांना सुखात आनंदात ठेवो, हीच तुमच्याची प्रार्थना करतो. आणि तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या श्री स्वामी समर्थ. तर मंडळी त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि इकडं आहे मोरे दादा, गुरुमाऊली मोरे दादांचा फोटो. आणि इकडं आहे गणपती बाप्पाचा फोटो, दत्तगुरूंचा फोटो आणि स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर असा फोटो आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर लगेच गेलो दुसऱ्या मठामध्ये, ते म्हणजे चर्चगेटजवळ कॅम्प रोडला आहे तिकडे. तर तिथं गेलो आणि तिथला हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. आणि मधून असा काही एकदम सुंदर असा डिझाईन केलेला आहे, त्याचं काम आत्ता झालेलं आहे, त्याच्यामुळे एकदम भारी आहे. आणि बसण्या उठण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. आणि सुंदर असं दोन्ही साईडला बॅकग्राऊंड आहे, बघू शकता. इकडं पण बॅकग्राऊंड, तिकडं पण बॅकग्राऊंड, इकडं वडाचं झाड आहे. आणि त्याच्यानंतर सुंदर असं लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे. इकडं आहे, आपण डायरेक्ट मंदिरात पोचलेलो आहे आता. आणि हा मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता, म्हणजे मठामध्ये जाण्याचा रस्ता. आणि इकडं आहे दुसऱ्या मठामधलं म्हणजे वडाचं झाड. मेन म्हणजे वडाचं झाड असतं, आधी वडाचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग मंदिरात जावं लागतं, म्हणजेच मठामध्ये जावं लागतं. आता इकडं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे, बघू शकता. आणि तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या, मनापासून दर्शन घेतलं आणि सर्वांना सुखात आनंदात ठेवो, हीच तुमच्याच्याने प्रार्थना करीतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो नक्कीच करा. आणि स्वामी समर्थांच्या पादुका पण इथं आहेत, तर तुम्ही दर्शन घेऊन घ्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.